जय श्रीकृष्ण मंडळी. भूगोल, जिओग्राफी, भारताचा भूगोल, नदी प्रणालीसाठी आपल्याला 14व्या नंबरपर्यंत यावं लागलं आणि आजचा आपला शेवटचा भाग. बघा, आपण महाराष्ट्राचा भूगोल शिकत नाही, आपण भारताचा भूगोल शिकत आहे. त्याच्यामुळे याच्यामधल्या ज्या नद्या आहे महत्त्वाच्या, जसं की कोणते, गोदावरी, त्याच्यानंतर कृष्णा, कावेरी आणि महानदी, त्याला आपण डीपमध्ये एकदम स्टडी नाही करणार आहे. जेव्हा महाराष्ट्राचा भूगोल बघणार आपण, त्यामध्ये आपण गोदावरी नदीला एकदम डीपमध्ये स्टडी करूया. सध्या फक्त ओव्हरलुक करायचं आपल्याला की काय काय इम्पॉर्टन्स पॉईंट्स आहे. आजच्या स्लाईडवरून भरपूर क्वेश्चन तुमचे महाराष्ट्रातील एक्झामसाठी कव्हर होणारे असतीलच. बघा, द्वीपकल्पीय नद्या, त्यांचे दोन प्रकार आहे. कोणत्या नद्या? एक पश्चिम वाहिनी आणि दुसऱ्या पूर्व वाहिनी. पश्चिम वाहिनीमधल्या कोणत्या चार महत्त्वाच्या नद्या आहे? तापी, गंगा, पुन्हा तापी गंगा आहे का? नर्मदा, तापी, साबरमती, माही. ठीक आहे, या चार महत्त्वाच्या नद्या आहे. बाकी आपण बघितलेलं जाईल, लुनी वगैरे, घाघर वगैरे, बाकीचे सर्व बघितलेले आहेत. आता ह्या नद्या पश्चिम घाटावर येतात. तुम्हाला मी सांगितलं की बघा, प्रत्येक जिओग्राफी स्ट्रक्चरला काही ना काही बेस असतो. युरेशियन प्लेट, इंडियन प्लेट त्याच्या खाली गेल्यामुळं, झुकल्यामुळं पश्चिम घाटाचा भाग कसा आलेला आहे? थोडा वरती, आणि उतार कोणत्या साईडला आहे? पूर्वेला. कोणत्या बाजूला? पूर्वेला. म्हणून ह्या नद्यांचा जो मिळण्याचा जो स्थान आहे किंवा मिळण्याचं जे स्थान आहे ते कोणत्या सागराला आहे? बंगालच्या उपसागराला. पश्चिम घाटात ज्या काही नद्या उगम पावतात त्या शक्यतोवर सर्व कोणत्या समुद्राला मिळतात? बे ऑफ बेंगाल म्हणतो आपण त्याला, बंगालचा उपसागर. बघूया आपण एक एक नद्या. यांचे काही वैशिष्ट्य आहे की या नद्या सिजनल आहे, हंगामी आहे. मान्सूनचा जेवढा पाऊस पडेल तेवढ्या नद्या त्या वाहतात. यू आकाराच्या रुंद उथळ खोल दऱ्या तयार करतात. त्रिभुज प्रदेश सगळ्यात मेन. इकडल्या नद्या खाड्या तयार करतात. कोणत्या नद्या? पश्चिम वाहिनी नद्या काय तयार करतात? खाड्या. आणि पूर्व वाहिनी नद्या काय तयार करतात? डेल्टा. डेल्टा माहिती आहे तुम्हाला, बरोबर? एक नदी समुद्राच्या मुखाच्या अगोदर अशी भरपूर भागांमध्ये काय होते? विखरली जाते. ठीक आहे, कळालं? डेल्टा वेगळं, त्रिभुज प्रदेश हा डेल्टा, आणि खोरे वेगळे आपण बघणार आहे. याच्यानंतरचा भाग आहे आपला खोरे, नद्यांचे खोरे. ठीक आहे, पुढे जशा आपण पश्चिम वाहिनी नद्या शिकताना सर्व नद्या कव्हर केल्या होत्या, तशा काही महत्त्वाच्या नद्या आहे. फक्त आपल्याला ओव्हरलुक करायचं आहे आणि इम्पॉर्टन्स कोणत्या नदीला द्यायचं आहे? गोदावरी, त्याच्यानंतर महानदी, कृष्णा आणि कावेरी. पण त्याचसोबत या नद्यांची माहिती असणं पण आपल्यासाठी आवश्यक आहे, कारण कधी कधी प्रश्न येतो उत्तरपासून दक्षिणेपर्यंत नद्यांचा क्रम लावा. ठीक आहे, मग सर्वात उत्तरेची नदी पहिली महत्त्वाची आहे सुवर्णरेखा, जी की झारखंडमध्ये. कुठे आहे? झारखंडमध्ये. जास्त डीपमध्ये जायची गरज नाही, फक्त एक गोष्ट लक्षात ठेवा, सुवर्णरेखा नदी झारखंडमध्ये. त्याच्यानंतर हे बाकीचं तुम्ही वाचून घेऊ शकता. हुंडरू धबधबा, जमशेदपूर शहर, जास्त तुम्हाला डीपमध्ये विचारलं जाणार नाही. ब्राह्मणी नदी कुठे आहे? ओडिसामध्ये. तुम्हाला वाचण्यासाठी मी ह्या गोष्टी ॲड केलेल्या आहेत. त्याच्यानंतर वैतरणी नदी पण कुठे आहे? ओडिसामध्ये. कुठे आहे? ओडिसा राज्यातून वाहणाऱ्या. म्हणजे पूर्व वाहिनी ज्या महत्त्वाच्या नद्या आहेत त्याच्यामधली सुवर्णरेखा ही कुठे आहे? झारखंड. ब्राह्मणी आणि वैतरणी कुठे आहे? ओडिसामध्ये. ठीक आहे, उगम वगैरे याच्या सध्या कसं आहे ना, प्रश्नांची क्वालिटी एवढी पण ते डीप नाही टाकणार की तुम्हाला यांची उगम विचारले जातील म्हणून. याच्यावरती मेन प्रश्न, या नद्यांवरती जर प्रश्न त्यांना बनवायचा असेल तर फक्त एकच प्रश्न बनू शकतो माझ्या हिशोबानं, फक्त उत्तरेपासून दक्षिणेपर्यंत क्रम लावा. टाकलेली मी स्लाईडमध्ये. त्याच्यानंतर सर्वात महत्त्वाची नदी आजची आपली पहिली महानदी, सर्वात महत्त्वाची पूर्व वाहिनी ही पहिली महत्त्वाची नदी आहे. ती कोणती आहे? महानदी, जिचा उगम छत्तीसगडमध्ये होतो. कुठे होतो? छत्तीसगडमध्ये. सिहावा. कोणत्या पर्वतरांगा? सिहा पर्वतरांगा छत्तीसगडमध्ये. छत्तीसगडमधून कुठे जाते ती? ओडिसा आणि त्याच्यानंतर बंगालच्या उपसागरामध्ये. आणि या नदीवर एक महत्त्वाचं धरण बनलेलं आहे. कोणतं? हिराकुंड. काय आहे त्या धरणाचं वैशिष्ट्य? सर्वात लांब की मोठं? सर्वात लांब मातीचं धरण कोणतं आहे? हिराकुंड. सर्वात मोठं पाकिस्तानमध्ये. कोणतं? तारबेला डॅम पाकिस्तानमध्ये. आणि एशियातलं सर्वात मोठं कोणतं आहे? जायकवाडी. कोणतं आहे? जायकवाडी. गोष्टीमध्ये कन्फ्यूज नका हो, स्लाईडच्या शेवटी म्हणजे लेक्चरच्या शेवटी सांगतो मी तुम्हाला. ठीक आहे, हिराकुंड धरण जगातील सर्वात लांब, सर्वात मोठे म्हटलं की उंचीला राहील ते. त्याच्यानंतर पूर्वी ओडिशाचे अश्रू, जसं की आपण कोसी नदीला काय म्हटलं होतं?
बिहारचे अश्रू, तसे हे ओडिसाचे अश्रू. म्हणजे सरळ सरळ त्या नदी कधी कधी विनाशकारी बनते. काय बनते ती? विनाशकारी. ठीक आहे. आता महानदीबद्दल जर शिकायचं तर आपल्याला काही तिच्या लेफ्ट बँक आणि राईट बँक म्हणजे डावीकडील आणि उजवीकडील नद्या माहिती असायला पाहिजे. उपनद्या कोणत्या आहे तर आता समजा हा भाग पश्चिम भाग आहे. कोणता भाग आहे? पश्चिम. पश्चिमेकडून ती नदी पश्चिम घाटाच्या त्या साईडमधून ती कुठे चालली? पूर्वेला चालली. मग आपण जर या दिशेला बघितलं तर आपला डावा हात कोणता आला आणि उजवा हात म्हणजे वरच्या ज्या नद्या असतील त्या कोणत्या असतील? डावीकडील उपनद्या. आणि खालच्या ज्या नद्या असतील त्या कोणत्या असतील? उजवीकडील उपनद्या. तर महत्त्वाची कोणती आहे? शिवनाथ, हसदेव, मांड आणि ईब. ठीक आहे. आणि खालच्या साईडच्या नद्या ओंग, तेल, जोंग, ओटीजी लक्षात ठेवू शकता तुम्ही. ओटीजी काय? ओटीजी ओंग, तेल आणि जोंग. ओंग, तेल, जोंग. ठीक आहे. वरच्या कोणत्याही परत ह्या तुमच्या नजर खालून गेलेल्या असल्यानं तुम्हाला ते रिकॉल होत चालतात की नाही हे नाव आपण कुठेतरी ऐकलेलं आहे, हे नाव आपण महानदी संदर्भात ऐकलेलं आहे, खालीलपैकी महानदीची कोणती उपनदी नाही. मग आपल्याला क्लिक होतात त्या गोष्टी. मी तुम्हाला बोलतोय ना, एवढा डीपली प्रश्न नाही ठेवणार ते तुम्हाला. ठीक आहे. त्याच्यानंतर एकदा परत बघून घ्या. शिवनाथ, हसदेव, मांड, ईब आणि राईट बँक ओंग, तेल, जोंग कोणाच्या आहे? महानदीच्या. ठीक आहे. बघा आता ह्या नद्या बघितल्या आपण. पुढे आलो तर आपण कोणतं धरण आहे? हिराकुंड. सर्वात इथं क्लिअरच करून देतो तुम्हाला एकदा. बघ सर्वात लांब मातीचं धरण कोणतं धरण? माती. सर्वात लांब मातीचं धरण कोणतं आहे? हिराकुंड. तुम्हाला इथे प्रॉब्लेम आहे थोडाफार म्हणून सांगतो. हिराकुंड सर्वात लांब. ठीक आहे. सर्वात मोठं जगामध्ये कोणतं आहे? तारबेला, तरबेला. कुठे आहे ते? पाकिस्तान. आणि सर्वात मोठे एशिया, आशिया किंवा एशिया म्हणा, कोणतं आहे? त्याला नाव काय? नाथसागर का गंगासागर? नाथसागर. जायकवाडीचंच आहे ना. बर. आता त्याच्यानंतर ही जी नदी त्रिभुज प्रदेश तयार करते कटकजवळ. कुठे? कटकजवळ. आणि पारादीप जे बंदर आहे जगतसिंगपूर. कोणतं बंदर? पारादीप जगतसिंगपूर जवळ. ती बंगालच्या उपसागरामध्ये विलीन होते. काय काय तयार करते? हिराकुंड, मातीचं धरण. काय काय त्या नदीशी कनेक्टेड त्या गोष्टी लक्षात ठेवा. कटकजवळ त्रिभुज प्रदेश, पारादीप बंदर जगतसिंगपूर इथे ती बंगालच्या उपसागरामध्ये विलीन होते. ह्या गोष्टी महत्त्वाच्या आहेत. आणि परत एकदा नद्यांवरती परत एकदा फोकस करा. शिवनाथ, हसदेव, मांड, ईब, तेल, ओंग, जोंग या नद्या महानदीशी रिलेटेड आहे. कोणाशी रिलेटेड आहे? महानदी. ठीक आहे. पुढे तुम्हाला मी बोललो ना, बघा तुम्हाला मी वरच्या नद्यात शिकवताना बोललो की जेव्हा प्रश्न असा येईल की गंगा नदीच्या उजव्या बाजूकडील उपनद्या कोणत्या, तोच प्रश्न एकदम डीप समजला जातो. कसा समजला जातो? एकदम डीप. तर तुम्ही विचार करा, या नद्यांवर जर असा प्रश्न आला तर तो पेपर टफेस्ट पेपर बनेल. कारण सांगतो जर तुम्हाला, हा भूगोलचा एक छोटासा भाग आहे. नदी भूगोलमध्ये असे अनेक भाग आहेत. भूगोल एक विषय. भूगोलसोबत परत कोणते विषय येणार? इतिहास, पॉलिटी, पर्यावरण, अर्थशास्त्र. हे सगळे विषय जेव्हा जोडतो आणि सगळ्या विषयांना आपण जेव्हा बघतो तेव्हा असा प्रश्न की उजव्या बाजूच्या नद्या हा टफ प्रश्न बनतो. कसा प्रश्न बनतो? टफ. म्हणून एवढ्या डीपमध्ये प्रश्न तुम्हाला विचारला जाणार नाही. पण शिकून कसं घ्यायचं? डीपमध्ये. पुढं सर्वात महत्त्वाची पूर्व वाहिनी नदी पेनिन्सुलर इंडिया, भारतीय द्वीपकल्पातील. द्वीपकल्प माहिती तुम्हाला? दोन्ही बाजूंनी पाणी. सर्वात महत्त्वाची नदी कोणती आहे? गोदावरी. तिला काय म्हणतो आपण? दक्षिण गंगा किंवा वृद्ध गंगा. ठीक आहे. लांबी लक्षात असायला पाहिजे. जनरली ज्या काही लांबी आपण बघतो किंवा आपल्याला ज्या काही लांबी कन्फ्युजन असतं त्या कन्फ्युजन लांबीचं तुम्हाला ऑप्शनमध्ये हे दोन ऑप्शन तसे राहणार नाही. तुम्हाला ऑप्शन 1465च भेटेल. कोणता भेटेल? 1465. किंवा मग याच्या व्यतिरिक्त दुसरे ऑप्शन राहतील. 1463, 1466 असे ऑप्शन कधीच राहणार नाही.
खूप दूर दूर राहतील. मग एक तुम्ही अंदाज लावू शकता की 1465 होतं, मग 1456 पण उत्तर बरोबर राहील. 1470 पण उत्तर काय राहील? बरोबरच राहील. कळालं का तुम्हाला? पण एवढे क्लोज ऑप्शन देतील का ते? नाही. 1465 हे परफेक्ट आहे. तो पण नाव वृद्धगंगा किंवा दक्षिण गंगा. महत्व, या नदीचा उगम होतो त्र्यंबकेश्वर ब्रह्मगिरी पर्वत कुठे? नाशिकला. तिथून उगम झाल्यानंतर नदीचा प्रवाह कसा आहे? महाराष्ट्र, तेलंगणा, आंध्र प्रदेश. देशातील दुसऱ्या क्रमांकाचे सर्वात मोठे खोरे बनते. दुसऱ्या क्रमांकाचे आणि सर्वात मोठे खोरे कोणत्या नदीचे असेल? गंगा. जी नदी भारतातून वाहते सर्वात जास्त ती कोणती आहे? गंगा. आणि परत एक सर्वात प्रदूषित नदी पण तिला समजलं जातं दुसऱ्या क्रमांकाची गंगा नदी. ठीक आहे, कळालं? कुंभमेळा कोणत्या नदीवरती होतो? गोदावरी. सॉरी, गंगा नाही, गोदावरी. कुंभमेळा कोणत्या नदीवरती होतो? गोदावरी. ठीक आहे, म्हणून ती नदी प्रदूषित समजल्या जाते. कारण कोणतेही धार्मिक फंक्शन झालं की फंक्शन होऊन जातं, पण त्यानंतर काय उरतो? फक्त कचरा. काय उरतो? कचरा. त्या गोष्टीमुळं एखादी मोठी इव्हेंट झाली तर त्या इव्हेंट नंतर जे होणारे पर्यावरणाचे जे दुष्परिणाम आहेत त्याच्यावरती काही उपाययोजना सरकारला आणाव्या लागतील. कारण या गोदावरी नदीला आपण काय म्हणतो? भारताची दक्षिण गंगा. पुढे मग गोदावरी नदीबद्दल थोड्याफार इंट्रोडक्शन घेणार आहे आपण. महाराष्ट्राच्या भूगोलमध्ये आपल्याला डीपली स्टडी करावंच लागणार आहे याच्याला. दुधना, पूर्णा, वर्धा, वैनगंगा आणि पैनगंगा ही सर्वात मोठी उपनदी प्रणाली आहे. म्हणजे प्राणहिता जी उपनदी आहे गोदावरी नदीची, गंगाच काऊन येऊन राहिलं? त्याला दक्षिण गंगा म्हटल्यामुळे गंगाच येऊन राहिलं जास्त. गोदावरी नदीची जी सर्वात मोठी उपनदी आहे प्राणहिता. ठीक आहे, या प्राणहिता नदीला बनवणाऱ्या 3 नद्या कोणत्या कोणत्या आहे? वर्धा, वैनगंगा, पैनगंगा. ठीक आहे, तुम्हाला महाराष्ट्राचा भूगोल शिकताना या सर्व नद्यांचा उगम लक्षात ठेवणं आहे की दुधना नदी कुठून येते, पूर्णा नदी कुठून येते, वर्धा, वैनगंगा यांचा उगम लक्षात ठेवणं आहे. यांच्यावरती महत्त्वाचे शहरं लक्षात ठेवणं आहे, कोणत्या जिल्ह्यातून जाते ते लक्षात ठेवणं आहे. हा आहे महाराष्ट्राचा भूगोल. का लक्षात ठेवणं आहे? कारण महाराष्ट्रात मेन नद्या कोणत्या आहे सध्या? 2च आहे. कोणत्या कोणत्या? गोदावरी आणि कृष्णा. म्हणून त्या 2 नद्यांशी रिलेटेड ज्या काही गोष्टी असतील त्या तुम्हाला लक्षात ठेवणं आहे. पुढे इंद्रावती मिळते. कोणती मिळते? इंद्रावती. आणि नंतर शबरी. ठीक आहे, आता पुढे यात बघितलंस तुम्ही डाव्या बाजूच्या, आपण डाव्या बाजूच्या बघितल्या का? हा, ठीक आहे, डाव्या बाजूच्या. उजव्या बाजूच्या कोणत्या आहे? दारणा, प्रवरा, मुळा आणि मांजरा. ठीक आहे, आता पुढे आल्यानंतर याच्यावरती महत्त्वाचे 2 संगम आहे जे पेपरला विचारला जातात. गोदावरी आणि प्रवरा नदीचा संगम कुठे आहे? टोके, अहमदनगर. गोदावरी आणि प्राणहिता नदीचा संगम कुठे? सिरोंचा, गडचिरोली. म्हणून तुम्हाला कधी कधी न्यूजमध्ये हे दिसतं की गडचिरोलीला भयानक पूर परिस्थिती आहे. कारण प्राणहिता नदी कोणत्या कोणत्या नद्यांना घेऊन येते तुम्हाला सांगितलं मी. कोणत्या कोणत्या नद्यांना? वर्धा, वैनगंगा, पैनगंगा. आणि इकडून गोदावरी नदी भरपूर पाणी तिच्यामध्ये असणारच कारण खूप दूरपर्यंत वाहत आलेली आहे. तिथे तुम्हाला भयानक पूर परिस्थिती आढळते. ठीक आहे, पुढे त्याच्यानंतर याच्यावरती महत्त्वाची धरणे जायकवाडी, नाथसागर. एशियातील सर्वात मोठं सांगितलं तुम्हाला मातीचं धरण. आशियातील, जगातील विचारलं तर कोणतं? तारबेला. आणि याच्यावरती महत्त्वाचे पोलावरम, कालेश्वरम, श्रीराम सागर हे महत्त्वाचे धरणे. ठीक आहे, हे महाराष्ट्रातले आणि हे समोर नंतर बघणार आहे आपण. जेव्हा धरणं बघू त्याच्यामध्ये या गोष्टी लिंक करून देऊ की महाराष्ट्रातील सर्वात महत्त्वाचे धरणं कोणते, तेलंगणामधले कोणते, आंध्र प्रदेशमध्ये कोणते, या गोष्टी तुम्हाला बघावंच लागणार आहे. महत्त्वाचे धरणं, महत्त्वाचे सरोवर, त्याच्यानंतर नॅशनल पार्क, राष्ट्रीय उद्यान. तुम्हाला जर बाकीच्यांपेक्षा वेगळा परफॉर्मन्स द्यायचा आहे तर तुम्हाला या गोष्टी लक्षात ठेवाव्याच लागतील. 20-25 धरणं असतील, त्याच्यानंतर औष्णिक वीज केंद्र, थर्मल पॉवर प्लॅन्ट्स वगैरे सगळ्या गोष्टी तुम्हाला कनेक्ट करून ठेवाव्या लागतील. कारण एक प्रश्न म्हणजे कट ऑफ जाऊ शकतो आपला, आपण त्याला कनेक्ट करू हळूहळू. फक्त सध्या एक ओळख करून घ्या, नाव लक्षात असायला पाहिजे. पोलावरम, कालेश्वरम, श्रीराम सागर, एवढं तर लक्षात राहील ना. कोणत्या नदीशी निगडीत तिथे? गोदावरी. पुढे महत्त्वाचे शहर आहे
महाराष्ट्राचा विचार करताना गोदावरी नदीच्या काठावरतील महत्त्वाची शहराचा विचार करावाच लागेल. पहिलं महत्त्वाचं शहर आहे नाशिक, नांदेड. ठीक आहे. वर्धा आणि वैनगंगा या नदीवरती जे खोरे बनवलेले त्या खोऱ्यामध्ये दगडी कोळशाचे साठे जास्त प्रमाणात आहेत. ठीक आहे. डेल्टा तुम्हाला सांगितलं मी, पूर्ववाहिनी नद्या काय बनवतात, डेल्टा बनवतात. त्याच्यानंतर ह्या जे राजमहेंद्रवरम, लक्षात राहू द्या नाव काय, राजमहेंद्रवरम. राजमहेंद्रवरम जवळ जसं की आपली गंगा नदी होती, फराका बॅरेज. कोणतं बॅरेज, फराका बॅरेजमध्ये गंगा नदी 2 भागामध्ये विभागली जाते. कोणते 2 भाग होते ते, हुगली आणि पद्मा. ठीक आहे. हुगली आणि पद्मा. एक गोष्ट राहिली आपली इथं, दामोदर रिवर, सांगतो तुम्हाला शेवटी. राजेंद्र मला लक्षात मला आठवण द्या, राजमहेंद्रम जवळ ही नदी 2 भागामध्ये विभागली जाते, गौतमी आणि वशिष्ठ. 2 शाखामध्ये. कुठे कुठे, गौतमी आणि वशिष्ठ. आणि कोल्लरू जे सरोवर आहे त्याच्या उत्तरेलाही समुद्राला मिळते. ठीक आहे. एक महत्त्वाची नदी इथं सांगतो तुम्हाला, कोणती नदी, दामोदर. कोणती, दामोदर नदी पण पूर्ववाहिनी आहे. कोणती नदी, ती पूर्ववाहिनी. ती हुगली नदीला मिळते. कोणत्या नदीला मिळते, हुगली रिवर. आणि हुगली नदी म्हणजे काय आहे, वितरिका कोणाची, गंगा नदीची. म्हणजे एक पूर्ववाहिनी नदी आहे. आपण जी पहिली बघितली सुवर्णरेखा, कोणती बघितली, सुवर्णरेखा. त्याच्याही वरती एक नदी आहे, कोणती, दामोदर. ती कोणाला मिळते, हुगली नदीला मिळते. लक्षात राहील. बघा, हुगली, हुबळी, ते मी लोकल असेंटमध्ये त्याचे उच्चार वेगळे होतात. पुढे महत्वाचं याच्यात परत काय काय आता झालं, कृष्णा नदी 2 नंबरची. कृष्णा महत्वाची 2 नंबरची नदी, 3 नंबरची नदी कृष्णा. पहिली बघितली महानदी, त्याच्यानंतर गोदावरी आणि त्याच्यानंतर कृष्णा. कृष्णा नदीचा उगम कुठे होतो, महाबळेश्वर. गेलेले तुमच्यापैकी कोणी बघितलेले का कृष्णा नदी? उगम झाल्यानंतर महाराष्ट्र, कर्नाटक. ठीक आहे. त्याच्यानंतर तेलंगणा, आंध्र प्रदेश. महाराष्ट्र, कर्नाटक, तेलंगणा, आंध्र प्रदेश. इथून इथपर्यंत म्हणजे या 2 स्टेटमध्ये जास्त येते. त्याच्यानंतर तेलंगणा, नंतर आंध्र प्रदेश. कृष्णा गोदावरी डेल्टा भारताचे तांदूळ कोठार. आता कृष्णा गोदावरी डेल्टा हा जो बनतो इथं, कृष्णा आणि गोदावरीचा हा जो डेल्टा बनतो, सर्वात जास्त भात कुठे पिकतो, सर्वात जास्त साऊथ साईडला. या कृष्णा आणि गोदावरी या ज्या साऊथ साईडला डेल्टा बनवतात, तिथे सर्वात जास्त भाताचं उत्पन्न होतं. राईस बाउल म्हणतात त्याला. काय म्हणतात, राईस बॉल. मुख हमसला देवी, आंध्र प्रदेश. म्हणजे या ठिकाणी ती काय करते, बंगालच्या उपसागरामध्ये विलीन होते. ठीक आहे. कृष्णा नदी 1400 किलोमीटरचा प्रवास करते. महाराष्ट्र काय काय महत्वाचं आहे स्लाइडवरून, कोणत्या कोणत्या राज्यातून क्रमाने जाते. महाराष्ट्रानंतर कुठे जाते, कर्नाटक नंतर तेलंगणा, तेलंगणा नंतर आंध्र प्रदेश. आता महत्वाचे धरणं, या नदीवरती सर्वात जास्त धरणं आहेत. त्याच्या अगोदर उपनद्या बघूया. भीमा सर्वात मोठी उपनदी कोणती, भीमा. कोणत्या बाजूची सांगा बरं तुम्ही आता, डाव्या आहे की उजव्या बाजूची, डाव्या, कारण वरच्या साईडला आहे ना पूर्ववाहिनी नदी. वरचा हात म्हणजे डावा, खालचा हात म्हणजे उजवा हात. भीमा. त्याच्यानंतर मुसी, मुनेरू. आणि खालच्या ह्या खूप महत्वाच्या इकडल्या साईडला कोयना. कोयना महाराष्ट्राची भाग्यरेषा म्हणून ओळखली जाते. पंचगंगा. त्याच्यानंतर इथे कृष्णा नदीला ती मिळाल्यानंतर तिथे आपण नरसोबाची वाडी एक तीर्थक्षेत्र आहे. दूधगंगा, घटप्रभा, मलप्रभा, तुंगभद्रा. आता ह्या ज्या 2 काही नद्या आहेत, तुम्हाला जसं बोललो मी, गोदावरी नदी आणि कोणती नदी, कृष्णा नदी. या नदीचा उगम, या नद्यांच्या उपनद्यांचा उगम, उपनद्या कशासाठी प्रसिद्ध आहे, त्या सर्व गोष्टी तुम्हाला नदी प्रणालीमध्ये लक्षात ठेवाव्या लागतील. तुम्हाला याच्याही उपनद्या लक्षात ठेवाव्या लागतील. पंचगंगांच्या नद्या कोणत्या आहे, दूधगंगांच्या कोणत्या आहे, एवढ्या डीपमध्ये तुम्हाला जावं लागेल महाराष्ट्राचा विचार करताना. पुढे महत्त्वाचे प्रकल्प, कोयना माहिती आहे सगळ्यांना, कोयना धरण, उजनी, अलमट्टी आणि नागार्जुन सागर आणि श्रीशैलम. हे 5 महत्त्वाचे धरणं याच्यावरती. ठीक आहे. कोयना, उजनी, अलमट्टी आणि नागार्जुन सागर, श्रीशैलम. कळालं का? याला लाल बहादूर शास्त्री धरण पण म्हणतात. कोणत्या धरणाला, अलमट्टी.
आता बघा आपण बघितले धरणं जे आहे का नाही मेन धरणं मेन नदीवरचीच लक्षात ठेवायचे आपल्याला. जशी महानदीवरती कोणते, कृष्णा नदीवरती कोणते, गोदावरी नदीवरती कोणते. मग आपण असा एक त्याच्यासाठी स्पेशल व्हिडिओ स्टॅटिक जी केचा स्पेशल व्हिडिओ आणणार आहे आपण. त्या व्हिडिओमध्ये त्या गोष्टी आपण कव्हर करू. त्याच्यामध्ये मग आपले स्टॅटिक जी केसाठी मी सब्जेक्ट वाईज नाही घेणार आहे. एक स्पेशल सिरीज राहील स्टॅटिक जी केची. त्याच्यामध्ये तुमचे भारताचे नॅशनल पार्क या अशा सगळ्या गोष्टी, भारताचे स्टेटचा डान्स फॉर्म, प्रत्येक स्टेटचा नॅशनल ॲनिमल वगैरे या सगळ्या गोष्टी त्याच्यात आपण कव्हर करणार आहोत. ठीक आहे. पुढे संगम महत्त्वाचं आहे. संगम विचारतात. आता तुम्हाला जसं सांगेल मी गोदावरी नदीचे 2 संगम सांगितले. ठीक आहे. कृष्णा आणि पंचगंगा यांचा संगम कुठे होतो? नरसोबाची वाडी. कृष्णा आणि कोयना यांचा संगम कराड. त्याला काय नाव दिलेले? प्रीती संगम. ठीक आहे. कृष्णा पाणी वाटप वाद. कृष्णा नदीचं पाणी कोणत्या कोणत्या राज्यांसाठी कोणत्या कोणत्या प्रमाणात द्यायचं आहे? 20%, 30% वगैरे त्याच्यासाठी पाणी वाटप वाद व्हायचे सुरुवातीला. मग त्याच्यासाठी एक ऑथॉरिटी तयार केलेली आहे. काय तयार केलेली आहे? ऑथॉरिटी. त्या ऑथॉरिटीनुसार त्यांनी पर्सेंटेज ठरवलेले की या राज्याला एवढं, त्या राज्याला तेवढं. ठीक आहे. पुढं ज्या टॉपिकला त्या टॉपिकमध्ये आपण कव्हर करणार आहे. त्याचं तुम्ही ताण घेऊ नका. सध्या फक्त भूगोलमध्ये तर भूगोलमध्येच राहा. ताण कृष्णा आणि कावेरीच्या 2 नद्यांमध्ये प्रश्न येऊ शकतो. कोणती नदी आहे? पेन्नार नदी. कोणत्या 2 नद्यांच्यामध्ये? कृष्णा आणि कावेरी. ठीक आहे. उगम नंदीदुर्ग टेकड्या आणि कोणत्या राज्यामध्ये? कर्नाटक. कर्नाटकमधून कुठे जाते? आंध्र प्रदेश. ठीक आहे. जास्त बाकी काही महत्त्वाचं नाही. 2 पॉईंट महत्त्वाचे. एक, कोणत्या राज्यामध्ये उगम पावते? राज्य म्हणून राहिलो मी. कोणतं? कर्नाटक. कोणत्या 2 नद्यांच्यामध्ये? कृष्णा आणि कावेरी. मी जर तुम्हाला असं म्हटलं, माझ्या प्रश्नाकडे उत्तर द्या बरोबर. पेन्नार नदीच्या उत्तरेस कोणती नदी आहे? तुम्हाला 4 ऑप्शन आले खाली. कृष्णा. ठीक आहे. खालच्या 3 नद्या आल्या आणि वरची एक नदी आली समजा. तर वरची कोणती नदी राहील? कृष्णा. आणि खालच्या बाजूची कोणती राहील? म्हणजे असं जर विचारलं की पेन्नार नदीच्या दक्षिणेस खालीलपैकी कोणती नदी आहे, मग तुम्हाला प्रश्न आला महानदी, गोदावरी, कावेरी आणि कृष्णा, तर उत्तर काय राहील? कावेरी. कारण कावेरी दक्षिण बाजूला आहे आणि कृष्णा नदी कोणत्या बाजूला आहे? उत्तर बाजूला. पुढे कावेरी दक्षिण भारताची गंगा. उगम आहे कुठे? उगम तळ कावेरी. आणि ही नदी 12ही महिने, तिला आपण पेरेनियल रिव्हर म्हणतो. त्याचं 2 रिझन आहे. पहिलं नैऋत्य मान्सून, जो सुरुवातीचा येणारा मान्सून आहे तो इथे पाऊस पडून जातो. नंतर तो मान्सून इथं जातो. इथे हिमालय पर्वत आहे. कोणता पर्वत आहे? हिमालय पर्वत. हिमालय पर्वत मान्सूनला क्रॉस होऊ देत नाही. का क्रॉस होऊ देत नाही सांगा बरं? उंची. हिमालय पर्वताची सरासरी उंची किती आहे? ते जे उंच जे आहे तुम्हाला माहिती आहे. इथे हिमालय पर्वत त्यांना अडवतो. कोणाला अडवतो? मान्सूनला. म्हणून या भागात सर्वात जास्त पाऊस पडतो आणि सर्वात जास्त पाऊस पडणारं जे महत्त्वाचे ठिकाण आहे ते पण याच भागात आहे. कोणतं आहे? चेरापुंजी आणि मॉन्सिनराम. त्याच्यानंतर रिटर्न येतो तो, त्याला परतीचा मान्सून म्हणतो आपण. कोणता मान्सून? परतीचा. इथपर्यंत येतो तो ऑक्टोबर नोव्हेंबरच्या पिरियडमध्ये. आणि ऑक्टोबर नोव्हेंबरच्या पिरियडमध्ये इथे भयानक पाऊस पडतो. त्याच्यामुळे या नदीला 2 वेळेस पाणी मिळतं. एक सुरुवातीला आणि एक नंतर. त्याच्यामुळे ती नदी 12ही महिने वाहते. पुढे हेच होतं ना? ओके. प्रवाह बघा कर्नाटक, तामिळनाडू 2च राज्यामधून आहे. उगम लक्षात राहू द्या. तळ कावेरी कोणत्या टेकड्यामध्ये? ब्रह्मगिरी. कोडागू कर्नाटक. 4 महत्त्वाच्या नद्या आहेत दक्षिण भारतातल्या पूर्व आणि त्यांचे उगम लक्षात असायलाच पाहिजे. महत्त्वाचे धरणे, धबधबे, बेटे. शिवसमुद्र धबधबा सर्वात महत्त्वाचा. कोणता? शिवसमुद्र धबधबा. कुठे आहे? आशियातील पहिला जलविद्युत प्रकल्प 1902 जो धबधब्यावरती टाकलेला आहे. आणि शिवसमुद्र धबधबा कोणत्या नदीवरती आहे? कावेरी. दुसरं बेटांची निर्मिती. कावेरी नदीनं तुम्हाला मी जसं बोललो होतो ब्रह्मपुत्रा नदी आठवतं? वेणीसारखं स्ट्रक्चर. पण ब्रह्मपुत्रा नदीचं काय असतं? काय होतं? परत एकत्र येऊन आणि ब्रह्मपुत्रा नदीनं सर्वात मोठं आईसलँड तयार केलेलं. काय नाव आहे त्याचं? माजुली आईसलँड. आणि तो काय? भारताचा एकमेव बेटांचा जिल्हा. तसे या नदीनं 2 बेटं तयार केलेले. ब्रेडेड अशी गुंफित वेणी करून तिने, फक्त ती काय वितरिकामध्ये होत होती, ही वितरिका नाही होत. एकच नदी आहे. कोणते कोणते बेट आहे? श्रीरंगपट्टणम आणि शिवसमुद्रम. ठीक आहे. श्रीरंगम ते एकच आहे. आता धरणे. 2 महत्त्वाचे धरणे, कृष्णसागर आणि मेट्टूर डॅम. मेट्टूर डॅमला काय म्हणतो आपण? स्टॅनली डॅम पण म्हणतो.
कृष्णसागर आणि मेट्टूर याच्यामधल्या ज्या काही गोष्टी महत्त्वाच्या आहे त्या नोट्समध्ये इन्क्लूड केलेल्या आहेत. हे फक्त एक ओव्हरऑल तुम्हाला लुक असतो ओव्हरऑल की तुम्हाला त्या गोष्टी कळायला पाहिजे. कावेरी, वाद आणि उपनद्या. उपनद्या कोणत्या कोणत्या आहे? हेमावती, शिमसा, अर्कावती, लक्ष्मण तीर्थ, कबिनी, भवानी, अमरावती. कावेरी नदी कुठली आहे? कर्नाटक. म्हणून जास्त उपनद्यांच्या डीपमध्ये जाण्याची गरज नाही. ओव्हरलुक फक्त आपल्या स्टडीमध्ये त्याला वाचत चालायचं की उपनद्या कोणत्या आहे? हेमावती, शिमसा, अकावर्ती, लक्ष्मण तीर्थ, कबिनी, भवानी, अमरावती. प्रश्न आहे सिंपल प्रश्न येईल तुम्हाला. मी सांगतो ना तुम्हाला प्रश्न सिंपल येईल. खालीलपैकी कोणती उपनदी नाही किंवा खालीलपैकी कोणती उपनदी आहे. जास्त डीपमध्ये प्रश्न राहणार नाही. पुढे हे सांगितलं मी तुम्हाला कावेरी मॅनेजमेंट ही जी ऑथॉरिटी त्यांनी ठरवलं की पाणी जसं मी तुम्हाला सांगितलं होतं इंडस वॉटर ट्रीटी आठवतं का? सिंधू पाणी करार योजना. भारताकडे किती टक्के? कोणत्या 3 नद्यांचा, कोणत्या खालच्या 3 नद्यांचा कोणाकडे सगळं सांगितलं होतं. वरच्या 3 नद्यांचा 100% कोणाकडे? भारताकडे का पाकिस्तानकडे? विचार करा. 80 आणि 20% सांगितलं होतं मी तुम्हाला. ती गोष्ट लक्षात राहू द्या. पुढं बरोबर आहे. कावेरी पाणी वाटप काय काय? हा वाद खूप जुना आहे ब्रिटिश काळापासून. त्याच्यात राज्य कोणते कोणते सहभागी? मग त्याच्यात एक आपला केंद्रशासित प्रदेश पण येतो. कोणता? पॉंडिचेरी. कर्नाटक, तामिळनाडू, केरळ. ठीक आहे. याला आपण नंतर डीपमध्ये घेऊया. वैगई नदी. कोणती नदी? वैगई. ठीक आहे. किती नद्या झाल्या आपल्या? 4 महत्त्वाच्या झाल्या. पहिल्या 3 आणि एक पेन्नार. बरोबर. आता शेवटची नदी वैगई. कोणती? वैगई. याच्यानंतर बघू एखादी असेल तर. तामिळनाडूमध्ये कुठे उगम आहे? तामिळनाडू. महत्त्वाचं जे शहर आहे या नदीवरती ते मदुराई. कोणतं शहर? मदुराई. या नदीचं जे मुख आहे ते पाकच्या समुद्रधुनीत मिळतं. हे महत्त्वाचं आहे. आणि पाकची समुद्रधुनी तिचं वैशिष्ट्य काय? कोणत्या 2 देशामध्ये ती? श्रीलंका आणि भारत. रामनाथपुरम जवळ पाकच्या समुद्रधुनीत ती. आता आपण डायरेक्ट म्हणू शकतो तो समुद्र जो काही इंडियन ओशन आहे. कोणता ओशन आहे तो? इंडियन ओशन. म्हणजे इंडियन ओशनला काय म्हणतो आपण? हिंद महासागर. हिंद महासागरात मिळते तुम्ही असे म्हणू शकता. कोणती नदी? वैगई. कुठून उगम पावते? तामिळनाडू. कुठे? तामिळनाडू. ठीक आहे. आता एकदा ओव्हरलुक करा. महानदी उगम कुठे होतो? सिंहावा. 4च महत्त्वाच्या नद्या आपल्यासाठी. गोदावरी, त्र्यंबकेश्वर, कृष्णा नदी, महाबळेश्वर, कावेरी, तळ कावेरी. ठीक आहे. महत्त्वाची धरणे. महत्त्वाचं मेन मोठं धरण कोणतं आहे? हिराकुंड, जायकवाडी, अलमट्टी, कोयना, मेट्टूर आणि KRS. ठीक आहे. विशेष ओळख कोळसा क्षेत्र ओडिसाचे. दुःख नोट्समध्ये सगळं टाकलेलं आहे. दक्षिण गंगा सर्वात मोठी. दुसरी मोठी भीमा उपनदी. दुसरी मोठी म्हणजे काय? भारतातील, महाराष्ट्रातील का पूर्ववाहिनी? पूर्ववाहिनी. ठीक आहे. 12 नदी दक्षिणेची गंगा. हा टेबल असतो. तर काय असतं ना एक ओव्हरऑल लुकसाठी आहे तो. आपण डीपमध्ये घेतलेल्या त्या गोष्टी. ज्या काही गोष्टी लेक्चरमधनं मिस झाल्या किंवा आता समजा हे पॉईंट आहे काही. आता सर तुम्ही बरोबर सांगितलं नाही आम्हाला. कोणता पॉईंट आहे? हां. आता याच्यासाठी ना काय असतं हे पॉईंट काय एक्सप्लेन करता येत नाही त्याचं रिझन सांगतो मी तुम्हाला. याच्यासाठी बॅकबोन हिस्ट्री असतं. मी तुम्हाला कायदे शिकवले इतिहासामधलं. त्या कायद्याच्या मागचं कारण सांगितलं होतं. तसं याच्या मागचं थोडंफार कारण माहिती असायला पाहिजे आपल्याला. म्हणजे सरळ सरळ तुम्हाला सांगायचं जर झालं तर या वादासाठी आपल्याला 30 ते 35 मिनिट एक्स्ट्रा लागतील. काय वाद आहे? नेमका कशापासून सुरुवात झाली? त्यावेळेस कोणता लॉर्ड होता? ठीक आहे. नेते कोणते होते? कोणं साईन केली? कोणं स्वाक्षरी केली? ह्या सगळ्या गोष्टी मिक्स करून आपल्याला इम्पॉर्टंट कोणते प्रश्न आहे? हा जो टॉपिक आहे हा आपला फक्त MPSC आणि UPSCसाठी रिलेटेड आहे हाय लेवलचा. म्हणून याच्यासाठी एक वेगळा व्हिडिओ काढावा लागेल. म्हणून फक्त एक थोडंसं सांगितलं मी तुम्हाला. याच्यातून तुम्हाला एकच गोष्ट घ्यायची आहे की हा जो वाद आहे तो कोणत्या 4 राज्यामध्ये किंवा केंद्रशासित प्रदेश मिक्स झालेला आहे तेवढं तुम्ही लक्षात ठेवा. कर्नाटक, तामिळनाडू, केरळ आणि कधीचा आहे तो? ब्रिटिशकालीन आहे. 1902. किती?
1902. मग इथे तुम्हाला दोनच प्रश्न महत्त्वाचे लक्षात. कावेरी पाणी वाटप वाद कधीचा आहे? 1902. आणि कोणत्या राज्यांमध्ये? कर्नाटक, तामिळनाडू, केरळ आणि पुडुचेरी. ठीक आहे, एकदा आपण ओव्हरलुक करूया सगळ्या गोष्टी पटापटा. महत्वाच्या नद्या बघा कोणत्या कोणत्या आहे, मी दामोदर टाकलेली मी इथं. सुवर्णरेखा कुठली आहे? झारखंड. ब्राह्मणी आणि वैतरणी ओडिसा. त्याच्यानंतर दामोदर, ही दामोदर किंवा दामोदरी म्हणतात तिला, हुगळी किंवा हुबली. कुठली रिवर? हुगळी रिवर कोणती आहे? पटकन आठवलं पाहिजे. गंगा, ती गंगा नदीला मिळते दामोदर. ठीक आहे, एवढी गोष्ट लक्षात राहू द्या. त्याच्यानंतर पेन्नार, आत्ताच बोललो ना पेन्नार. पेन्नार नदी कोणत्या दोन नदीमध्ये आहे? कृष्णा, कावेरी. आणि शेवटची कोणती आहे? वैगई. पुढे महानदी कुठे उगम पावते? छत्तीसगड, सिंहावा डोंगर. ठीक आहे. हिराकुंड सर्वात लांब मातीचं धरण, ओडिसाचे अश्रू म्हणतात. परत उपनद्या बघा, शिवनाथ, हसदेव, मांड, ईब, इकडं जोंग, तेल, ओम, जोग. कटक शहराजवळ डेल्टा तयार करते. आणि आपण जे म्हटलं पारादीप बंदर, बरोबर आहे, तिथे कुठे मिळते ती? बंगालच्या उपसागराला. आता हे का टाकतो मी माहिती आहे का? मी हे का टाकलं त्याचं रिझन सांगतो तुम्हाला. तुम्हाला नोट्स अशा बनवायच्या आहे, कलरफुल नाही, एवढे चित्रगित्र त्याच्यातच खर्च टाकसाल तुम्ही, चित्रच काढत बसाल एक महिना. अशा बनवायच्या आहे म्हणजे बघायचं मॅपमध्ये, मोबाईल आहे तुमच्याकडं, आपल्या PPT-मध्ये महानदीचा इथून उगम चालू करायचा, तिला नद्या जोडत चालायचं आणि असे तिला पॉईंट जोडायचे. एका पेजवर एक नदी, बस विषय संपला. कळालं का? सगळ्या नद्या तुम्हाला अशा, म्हणजे तुम्हाला सगळ्या ज्या नद्या आहेत त्याचे अशा तुमच्या जबरदस्त माइंड मॅप फॉर्ममध्ये नोट्स तयार असल्या पाहिजे. तुम्हाला काहीच अवघड जाणार नाही. ब्रह्मपुत्रा कशी येते, घळई कुठे होती, इथं घळई आहे, मग तिथं नमचा बरोबर आहे, अशा गोष्टी. गंगा नदी, अलकनंदा. दुसरी कोणती आहे? भागीरथी. पुढं आल्यावर पहिली नदी कोणती मिळते, दुसरी नदी कोणती मिळते, तिकडून मग यमुना येते. या सगळ्या क्रमानं तुम्हाला जोडत चालायचं आहे. ठीक आहे. त्याच्यानंतर गोदावरी नदी त्र्यंबकेश्वरला उगम आहे, 1465. दक्षिण गंगा, वृद्धगंगा म्हणतात, किंवा त्याच्यानंतर उपनद्या जर घेतल्या, वर्धा, वैनगंगा आणि पैनगंगा. कोणत्या नदीच्या आहे? प्राणिता नदीच्या. प्राणिता नदी कोणाला मिळते? गोदावरी नदीला. ठीक आहे. संगमस्थळी शिकवले तुम्हाला. गोदावरी आणि प्रवरा कोणतं आहे? टोके. ठीक आहे. त्याच्यानंतर प्राणिता आणि गोदावरी कुठे मिळते? गडचिरोली. कुठं? गडचिरोली. हा बरोबर आहे. महत्वाचे धरण जायकवाडी, एशियातलं सर्वात मोठं. ठीक आहे. बाकीचं आता हे तुम्हाला बघितलेलं आहेच. कृष्णा नदी कोणती नदी? कृष्णा. कृष्णा नदी काय म्हणतात त्याला? दक्षिण भारतातील महत्वाची जीवनवाहिनी. कुठून उगम पावते? महाबळेश्वर. त्याच्यानंतर प्रवास कर्नाटक, तेलंगणा, आंध्र प्रदेश. उपनद्या कोणत्या कोणत्या आहे? भीमा, कोयना, पंचगंगा, वेण्णा. ठीक आहे. कराडला 2 नद्यांचा संगम आहे, कृष्णा आणि कोयना. बघा हा जो माइंड मॅप आहे ना, हा तुम्हाला विचार करायला लागतो की हे काय गड्या, नरसोबाची वाडी, कृष्ण पंचगंगा संगम. असं तुम्ही पूर्ण एक माइंड मॅप बनवायचा तुमच्या लँग्वेजमध्ये, तुम्हाला समजेल असं. आणि तुमच्या नोट्स कोणाला शेअर करायच्या नाही, डायरेक्ट सांगतो मी, कारण ती तुमची मेहनत असते ना. नोट्स कोणत्या द्या त्यांना? पुस्तकं द्या, बुक्स द्या वाचायला. ठीक आहे. पण स्वतःच्या हँडरिटन नोट्स त्यांना शेअर नका करू. तुमची स्वतःची मेहनत का देता तुम्ही? तुम्ही सक्सेसफुल झाले का? तुम्ही पहिले सक्सेसफुल बना, नंतर तुमची मेहनत द्या. अगोदरच मेहनत दिली तर तुमच्या मेहनतीवर दुसरा सक्सेसफुल होईल. तुम्हाला असं वाटत असेल सर हे काय, पण ही रियालिटी आहे. कळतं ना तुम्हाला? सक्सेसफुल झाल्यावर तुम्ही काही पण तुम्ही देऊ शकता, पण मेहनत तुम्ही घेऊन राहिले. याच्यासाठी किती 2 तास तर लागतील ना मिनिमम? लागतील का नाही? पूर्ण लेक्चरवरचं तुम्हाला नोट्स बनवायचं आहे आणि तो काय करेल? 5 मिनिटात वाचेल. किती मिनिटात? 5. कळतंय ना तुम्हाला? तर काही बाबतीत सेल्फिश बनायचं माणसांनी. ठीक आहे. आणि कावेरी नदी कोणती नदी? कावेरी. तळ कावेरीला उगम आहे. 12 नदी माहिती आहे. 12 का नदी आहे? येऊ शकतो. कावेरी नदी 12 महिने का आहे, किंवा 12 नदी तिला का म्हणतात? नैऋत्य मान्सून, ईशान्य मान्सूनकडून तिला पाऊस मिळतो. त्याच्यानंतर आपण सगळं बघितलेले महत्त्वाचे धबधबे, शिवसमुद्र. हा राहिला का आपला? हा एक लक्षात ठेवा. होगी नक्कल. कोणता? होगी नक्कल. भारताचा नायगारा म्हणतात त्याला, भारताचा नायगारा. आता ह्याच्या काही गोष्टी थोड्याफार मिस होतात.
अशा छोट्या छोट्या त्या आम्ही सगळ्या तुम्हाला याच्यामध्ये डॉक्युमेंटमध्ये इन्क्लूड करून दिलेल्या आहे. त्याच्यानंतर याच्या तुम्हाला 3 प्रकारचे टेस्ट आहे तुम्हाला माहिती आहे. एक इझी लेवल राहील, एक मीडियम लेवल आणि एक टॉप लेवल UPSC लेवलमध्ये कसे प्रश्न येतात तेही तुम्हाला याच्यावरती कळून जाईल. ठीक आहे. आणि एकदा सुवर्णरेखा, ब्राह्मणी इथंच कोणती आहे? नाही दामोदर आहे. परत एक आहे सांगा. वैतरणी, महानदी, गोदावरी, कृष्णा, पेन्नार, कावेरी, वैगई. ठीक आहे. असा कधी-कधी तुम्हाला नॉर्थ ते साऊथ, उत्तरेपासून दक्षिणेपर्यंत क्रमाने लावा असा तुम्हाला कधी-कधी प्रश्न येतो. ठीक आहे. भूगोल हा सब्जेक्ट खूप बोरिंग वाटेल तुम्हाला कारण त्याच्यात इतिहासासारखं काही इंटरेस्टिंग लढाया वगैरे नाही आहे. त्याच्यात फक्त काय आहे? फॅक्ट्स आहे. काय आहे? फॅक्ट्स. समजलं? पण प्रश्न येणार नाही असं म्हणू शकता का तुम्ही? कळालं ना तुम्हाला? तर ह्या गोष्टी समजून घ्यायच्या. आता हे लेक्चर पाहिल्यानंतर एकदा PPT वाचायची परत, त्याच्यानंतर एकदा नोट्स वाचायची आणि नंतर टेस्ट सोडवायच्या. कॉन्फिडन्स बिल्ड होत चालेल. ठीक आहे? चालेल? जय श्रीकृष्ण.